महाविकास आघाडीचा उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आणि त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवून बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं होतं। पवारांच्या या आवाहनानंतर काँग्रेसने सुद्धा उद्याचा बंद मागे घेतलेला आहे। दरम्यान उद्धव ठाकरे अगदी काही वेळातच पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेतून त्यांची बंद बाबतची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान शरद पवार उद्या पुणे रेल्वे स्थानक परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर 1 तास मूक आंदोलन करणार आहेत। तर काँग्रेसचे नेते सुद्धा उद्या तोंडावर काळ्या फिती बांधून मूक आंदोलनात सहभागी होतील। आणि बदलापुरातल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून या महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं। त्या संदर्भातला घटनाक्रम आपण बघूया। बदलापुरातल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बंद विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। बंद बेकायदेशीर असल्यानं मुंबई हायकोर्टानं निर्वाळा दिला आणि बंद केल्यास कारवाई करण्याचे हायकोर्टाने सरकारला निर्देशही दिलेले आहेत। कोर्टाच्या निर्णयानंतर बंद मागे घेण्याचं शरद पवार यांनी आवाहन केलं। संविधानाचा आदर राखून बंद मागे घ्यावा असं शरद पवारांनी आवाहन केलं। शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेसनेही बंदमधून माघार घेतली आहे। आणि या सगळ्या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय म्हणालेत आपण बघूया। राज्यात महिला सुरक्षित नाही, तरुणी सुरक्षित नाही, बालिका सुरक्षित नाही। मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा, त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता। पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे। या संदर्भात माननीय पवार साहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत आणि जो निर्णय होईल 1 तासाभरामध्ये होईल तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ। आणि हायकोर्टाने महाविकास आघाडीच्या बंद बाबत नेमकं काय म्हटलंय आपण तेही जाणून घेऊया। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। बंदचा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करावी। बंदमुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असं ॲडव्होकेट सुभाष झा यांनी म्हटलेलं आहे। बंदमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असंही त्यांचं म्हणणं आहे। राजकीय पक्षाचे बंद हायकोर्ट असंवैधानिक ठरवू शकतं असं याचिकाकर्त्यांनी कोर्टात युक्तिवाद केला। सरकार बंद रोखत नसेल तर कोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं याचिकाकर्ते म्हणाले आणि त्यानंतर कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवलेला आहे।